आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा भाई। आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा। एकेकाळी बनारसमध्ये, काशीमध्ये एक दामोदर नावाचे खूप मोठे व्यापारी राहायचे, बिझनेसमन. त्यांचे स्वतःचे एक गलबत होते, समुद्री जहाज होते, आणि त्याच्याबरोबर ते व्यापार करण्यासाठी समुद्री मार्गांनी ते दुसऱ्या राज्यांमध्ये जात असत. त्यांच्याबरोबर अजूनही त्याच शहरातले आजूबाजूचे बरेचसे इतर वाणीही बरोबर जायचे त्यांच्या जहाजात भाड्याने, आणि आपला सौदा आणत असत. शेठजी बाहेर गेले होते आणि मागून त्यांची धर्मपत्नी, जिचे नाव धर्मवती होते, ती खूप धार्मिक होती. शेठ दामोदर देखील खूप नेक माणूस होता, भक्ती, खूप विश्वास ठेवून होते परमात्म्यामध्ये. आणि आपल्या हिंदू समाजात हे राम आणि कृष्ण, गणेश आणि या भगवानांच्या वर कोणी आपले इष्ट नव्हते. आणि या सर्व क्रिया आपण करायचो ज्या ते करत होते, ज्या आपण करत होतो तसेच ते करत असत. त्यावेळी परमात्म्यांचे त्यांचे खूप शिष्य झाले होते आणि खूप दुःखी लोकांचे दुःख दूर झाले होते. एक दिवस अशीच त्या शेठची पत्नी धर्मवतीकडे एक बहीण गेली तिच्याजवळ की ताई, आमच्या घरी सत्संग आहे, तुम्ही या. तर तिने विचार केला, माझी ही बहीण जास्त जवळची होती आणि आधी बरेच वेळा चर्चा झाली होती तिची परमात्म्याची. तर कर्मवती हे म्हणायची की कधी आसपास तुझे गुरुजी आले तर त्यावेळी मला सांग, मी दीक्षा, जर ज्ञान समजले तर मी दीक्षा घेईन, अशीच नाही घेणार. तर त्या बहिणीने आपला सत्संग करून घेतला आणि तिला आपल्या मैत्रिणीला आमंत्रित केले. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचे ज्ञान, होय होय, और ज्ञान सब ज्ञानड़ी, कबीर ज्ञान सो ज्ञान, जैसे गोला तोब को करता चले मैदान. परमात्म्याने सृष्टी रचना ऐकवली. परमात्मा जिथे कुठे नवीन सत्संग करत असत, सर्वात प्रथम सृष्टी रचना सांगत असत. आणि मग मालकांच्या वाणीत, त्यांच्या शब्दात जास्त ओढ होती, आत्मा लगेचच खेचला जायचा. सर्व ज्ञान ऐकले. धार्मिक, बघा पुण्यात्मा असतात ना, ते जास्त किटकिट नाही करत, सर्व प्रमाण समोर आल्यावर. आणि तरी जर तर धर्मवती त्या बहिणीचे एकदम भयभीत झालं शरीर. जेव्हा सत्संग परमात्म्याने केला 2 तास आणि बसलेले 10-20 भक्त होते, आपापले सांगू लागले, तेव्हा त्याने परमात्म्याने विचारले, बाळा दीक्षा घेणार? ती म्हणू लागली, महाराज, माझा आत्मा तर म्हणत आहे की मी दीक्षा घ्यावी तुमची, कारण मला ज्ञान पूर्णपणे कळाले. आता काही तर बहिणीने बऱ्याचदा सांगितले होते. आणि मग परमात्म्याने मग तिला योग्य दिशा दाखवली. मग म्हणाली, भगवान, माझी एक समस्या आहे माझ्यासमोर. तर परमेश्वर कबीरजी म्हणाले की बोल बाळा, काय समस्या आहे, शंका आहे ती सांग मला. तर असे म्हणाले, असे ऐकले आहे की मी जोडीने नाम घ्यायला हवे. माझे पती गेलेत परदेशात पैसे कमावण्यासाठी आणि तो येईल तेव्हा नाम घेईन, पण आता मला असे वाटत आहे की मी या घरातून बाहेर पाऊल ठेवेन, तुमच्या झोपडीतून, या जागेतून, तर माझा मृत्यू नको व्हायला. आज मला तुमच्या सत्संगातील एक क्षण जड गेला की हे आयुष्य वाया चालले माझे, तर मी नाम कसे घेऊ? परमात्मा म्हणाले, बाळा, हा भ्रम जो आहे या मूर्खांनी निर्माण केलेला आहे. तुम्ही एकाच दिवशी जन्मला नाहीत, एकाच दिवशी मृत्यू पण नाही होणार. तुझे पती तुझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा आधी जन्म झाला, तुझा नंतर झाला. आता दुसरी गोष्ट अशी आहे की अध्यात्म मार्गात मग ती शेवटी म्हणाली की मी त्यांना विचारले नाहीये आणि आजपर्यंत मी कोणतंही काम त्यांना न विचारता केलं नाहीये आणि ते माझ्यावर नाराज नको व्हायला की मी पापाची भागीदार नको व्हायला.
परमात्मा म्हणाले, बाळा, आत्मकल्याणाच्या मार्गामध्ये कुणाला विचारण्याची गरज नाही. बाकी सर्व कामांमध्ये सल्ला घेऊ शकता, सगळ्या गोष्टींमध्ये. यात एक सेकंदही उशीर करता कामा नये, काही पाप नाही लागणार. आता तिला हेच हवं होतं. गुरुजींच्या तोंडून जे शब्द ऐकले ते फायनल खरेच आहेत. तर महाराज मग दीक्षा द्या. आता तिने नाम घेतले. आता रोज हा मंत्र तुम्ही बघत आहात. हा मंत्र दाता देत असत सर्वात आधी, केवळ मधले मधले 5. आता आपण हिंदू यांच्यावर आरूढ होतोच, परंतु ते चुकीचा मंत्र जपत होते. हे मूळ मंत्र आहेत यांचे. जसे तुम्हाला अनेक वेळा सांगितले आहे, जसा एक रेडा असतो किंवा एक बैल असतो, वळू ज्याला म्हणतात, त्याला जर म्हणू लागलात रेड्या रेड्या, कधीही नाही ऐकणार. आणि एकदा असे केले धुर्र, तो असा बघेल आणि भाग त्याच्याकडे पळत येईल. तर त्याचे अट्रॅक्शन आहे, विवश आहे, त्या शब्दामुळे तो खेचला जातो. हा तो मंत्र आहे. आणि परम संताकडून घेतल्याशिवाय ह्या मंत्राचा स्वतःहून जप केल्याने लाभ नाही होत. एक नियम आहे, त्या नियमानुसारच तुम्हाला चालावे लागेल. तर हे मंत्र दिले त्यांनी. तिला खूप भरून आले. स्वयं भगवानांनी अन्यथा याच तर आम्ही देवतांची पूजा करायचो. भगवान म्हणाले, बाळा, ही पूजा नाहीये, हे इथले संरक्षक आहेत. आणि मूळ पूजा तर सद्गुरूंची आहे. आता परमात्म्याने त्यावेळी हे तत् आणि सत आणि सार, हे सारनाम हे लपवून ठेवायचे होते. हा प्रथम मंत्र म्हणूनच दिला होता की यांची ही सांसारिक कामे सहज सोपी व्हावीत, यांना सुख मिळत राहील, यांची भगवानांप्रती श्रद्धा टिकून राहील आणि या मंत्राने यांचे जन्म मनुष्याचे मिळत राहतील. हे त्यांना इथपर्यंत आणायचे होते, या मधल्या पिढीपर्यंत. धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान और मूल मंत्र की बाहर ना जाए. मूल मंत्र, मूल ज्ञान बाहर जो पड़ी, बिचली पीढ़ी हंस नितरी. मूल ज्ञान तब तक छुपाई जब तक द्वादश पंथ ना मिट जाए. जोपर्यंत हा कलियुगाचा 5505 वर्षांचा काळ येत नाही, तोपर्यंत हे गुप्त ठेवायचे होते. सर्व महापुरुषांकडून परमात्म्याने शपथ घेवली होती. तर हा मंत्र मिळाल्यावर तिला भरभरून आले. खूप मनापासून भजन करायचे. आत्मा खूप आनंदी झाला. ज्या भूतप्रेताच्या बाधा होत्या थोड्याफार, सगळ्यांच्या घरात असतात तशा, त्या निघून गेल्या. काया हलकीशी झाली. आता काय झाले? शेठजी आले 1 महिन्याच्या नंतर. आता ती बुद्धिमान खूप होती. तिने विचार केला की माझ्या पतीला जर कोणी तिसऱ्या व्यक्तीने असे सांगितले की तुझी पत्नी सत्संगाला जाते आणि रात्री जाते, कारण परमात्मा जास्त करून रात्री सत्संग करायचे, कारण दिवसा तर कोणाला वेळच नाही दिलाय काळाने, धंद्यामुळे. तर तिने विचार केला की हे कुठून त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही दोष नको यायला, नाहीतर आमचे घर नरक बनेल. आता काय झाले, ज्या दिवशी तो शेठ परत आला त्याच दिवशी सत्संग होता भगवानांचा अजून कोणाकडे आसपास. तर तिने विचार केला की आपल्या पतीला मी आधीच सांगावी सगळी कहाणी. आणि हा असा माणूस आहे की जर याने माझी गोष्ट ऐकली तर मग हा कुणाचेच नाही ऐकणार. तर जेव्हा तो जेवण करू लागला, खाणं खात असताना त्याची पत्नी म्हणाली, अहो, माझ्याकडून एक चूक झाली आणि मला तुम्ही क्षमा करावी, माफ करा. तो म्हणू लागला की माझ्या पत्नीवर विश्वास आहे. माझी पत्नी अशी चूक नाही करू शकत जी अक्षम्य नसेल. तरीही सांग. तर म्हणाली, खरंच माफ कराल? रागावणार तर नाही? तर नाही, तू सांग. मी ना तुम्हाला विचारल्याशिवाय असे असे आपल्या शेजारणीने नाम घेतले, तर तिच्या बरोबर सत्संगाला गेले आणि परमात्म्याची वाणी ऐकली मी. मला वाटले नाम घ्यावेसे आणि मी तुम्हाला विचारल्याशिवाय दीक्षा घेतली. तर तो म्हणाला, खूप चांगली गोष्ट आहे, यात विचारायचे काय होते? हे काय वाईट काम केलेस तू? भगवानाची भक्ती केलीस, खूप चांगली गोष्ट आहे. तिचे हृदय हलके झाले. हे भगवान, खूप दया केलीस दाता, हे तर अगदी सहज साध्य झाले. मग तिने आणखी एका पॉइंटचा विचार केला की एकदा यांना हे सत्संग स्थळ दाखवावं जिथे आम्ही जातो आणि येतो, म्हणजे लोकांनी यांना भ्रमित नको करायला की तुझी पत्नी रात्रीही जाते, तर या माणसाला पटकन सेट नको करायला. आणि त्या दिवशी सत्संग देखील होता. तर ती म्हणाली की अहो, असं आहे की गुरुजींचा आज सत्संग आहे तिथे आणि माझ्यासोबतच्या सगळ्या मैत्रिणी गेल्या, मी तुमचे जेवण बनवायला लागले आणि उशीर झाला आणि नाही गेले तर गुरुजी कधी नाराज न होत, तुम्ही माझ्याबरोबर चला.
तर तो म्हणू लागला की हे बघ, थकून आलोय, लांबून आलोय, तू जा. आणि ती म्हणाली, तुम्हाला सोडून जाऊ कशी, रात्रीची वेळ, कोणी सोबत नाही माझ्या. तो म्हणू लागला की मी आलो तर गेल्या गेल्या मला झोप यायला लागेल. सांग, मी काय सत्संग ऐकणार. तिला माहीत होते की एकदा हा आला आणि याने सत्संग ऐकला तर याला झोपच नाही येणार. तर ती म्हणू लागली की तुम्ही असं करा की मागेच बसा, झोप आली तर झोपून जा, गुरुजी काही नाही म्हणणार. तर त्याने विचार केला, चला मग काही हरकत नाही. ते दोघे पतीपत्नी आले. आता बसले मागे, तो बसला मागे, पत्नी बसली भक्त भगिनींमध्ये. परमात्म्याने तीच सृष्टीरचना पुन्हा ऐकवली. त्यांना माहीतच होते वरमी घाव कसा घालायचा. आता लालाजीला कुठली झोप यायला, त्याचे काळीज फाटले, थरथर कापायला लागलं सगळं अंग. आणि असंच्या असं ऐकू लागला ज्ञान काळजीपूर्वक. आता सगळं ज्ञान ऐकलं जेव्हा आपली त्याची पत्नी आली, जी झोप तर नाही आली, तर अगं झोप कसली, मला तर बेचैनी आली, झोप कुठली यायला. एक जरा विचार गुरुजींना, मला नाम देतील ते. तर ती जाऊन म्हणाली, महाराजजी भक्तजी आले आहेत आणि म्हणत आहेत की दीक्षा मिळेल का. हो बाळा, बोलाव. तेव्हा तिने म्हणाली की या, नाम देतील तुम्हाला. शेठजी जाऊन बसला जवळ, म्हणू लागला की बाबा ऐक लालाजी. परमात्मा म्हणाले, बघा शेठजी, तुम्ही आहात या देवतांचे मोठे पुजारी आणि परमात्म्याचे नाम घेतल्यानंतर अन्य उपासना नाही करता येणार. ते म्हणतात 100 वर्ष सदगुरु की पूजा, एक दिन आन उपासी और वो अपराधी आत्मा फिर पड़े काल की फांसी. एक 100 वर्ष गुरु अनुसार साधना केली, सद्गुरूंच्या अनुसार, मग एक दिवस जरी अन्य उपासना केली ना कोणत्या देवी देवतांची, मागचा सगळा बट्ट्याबोळ होईल तुझा. तर तो लालाजी म्हणाला, शेठ दामोदर, म्हणू लागला, महाराजजी मी वाणी आहे आणि सौदा करायचा हे चांगलं जाणतो. मी सर्व काही ऐकलं आहे आणि सगळं काही पाहिलं. आज मन सगळ्या कथा ऐकून डोकं एकदम, जे ज्ञान तुम्ही दिले या पृथ्वीवर नाही, आणि मी जे वचन देतो दाता ते पक्के देतो. तुम्ही माझे गुरु, मी तुमचा चेला. मग म्हणाली की हे बघ, मी धाणक आणि तू लालाजी, उद्या तुझ्या बिरादरीमधले लोक तुझा धिक्कार करतील. तो म्हणाला, जी मला नाम द्या आणि तुम्ही सोबत राहा दासाच्या, जे होईल ते बघता येईल, मला दीक्षा द्या. आणि परमात्म्याने विचारले की अजून उपासना नाही करणार मग कोणत्या देवी देवतेची, नाहीतर नुकसान होईल. नाम घेऊन आणि परमात्म्याचे हाताने चित्र काढत असत, तेथे हाताने काढून घ्यायचे आणि सगळ्या ठिकाणी मिळत असत. तो फोटो घेऊन गेला, जे विधी सांगितले होते विधान ते सुरू केले. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.